श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि मी बनवत आहे पुरणपोळ्या आणि हा व्हिडिओ आहे तो खंडेनवमी होती त्या दिवशीचा व्हिडिओ आहे। आमच्याकडे आम्ही खंडेनवमी दिवशीच खंडेपूजा केली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा बनवला। आणि पुरणपोळी बनवत असताना असं पळपूड जे असतं त्याला मी कापड बांधून घेते, जेणेकरून काय होतं तर श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना। आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आज आहे दसरा, 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे आज। भरपूर जण म्हणजे कोणी नवीन दुकान चालू करणार असेल किंवा कोणी नवीन खरेदी करणार असेल, कोणी सोनं खरेदी करणार असेल, अशा भरपूर वस्तू प्रत्येक जण काही नाही काही तर या मुहूर्तावर घेत असतं। सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा सगळ्यांनी। सोनं घ्या, सोन्यासारखं राहा सर्वांनी। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी असतील ते निघून जाऊन दे आणि सगळ्यांचं जीवन आनंदाने सुखाने भरभरून जाऊन दे, हीच महाराजांचरणी आणि आई अंबाबाई चरणी प्रार्थना। तर मैत्रिणींनो, प्रत्येकाला सोनं खरेदी करणं आजच्या दिवशी काय जमत नाही, लक्षात ठेवा। कारण सोन्याचे दर जर बघितले, सोन्या चांदीचे तर भयंकर वाढलेले आहेत आणि ते काय सर्वसामान्य माणसांना परवडतील असे नाही आहेत। तर आपण सोनं नाही जमलं तर सोन्यासारख्या भरपूर वस्तू आहेत त्या खरेदी करू शकतो। काही नाही जमलं तुम्हाला तर खडेमीठ जे असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण त्याचा वापर करतो, त्या खडेमीठ आपण आणायचं। 1 किलोभर आणा, अर्धा किलो आणा, किंवा तुम्ही हळद आणा, तांदूळ आणा, साखर आणा, किंवा लवंगा आणा। लक्ष्मीला ज्या प्रिय असतात बघा त्या लवंगा आणा, त्या सुद्धा आणल्या तरी चालतात। आज श्रीयंत्रावर कुंकुमार्चने आपल्याला अवश्य करायचंच आहे आणि देवीची आरती वगैरे करायला विसरू नका। ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा करा, कारण आज 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, लक्षात ठेवा। त्यामुळं शुभ कार्य कोणतेही तुम्ही करू शकता। कोण म्हणजे नवीन घर घेतं किंवा एक जण पायाभरणी सुद्धा घराची करतं बघा। तर अशा पद्धतीने नवीन आयुष्याची सुरुवात ते आजच्या दिवशी केलेली खूप चांगली असते, कारण आज कोणतंही म्हणजे मुहूर्त वगैरे बघावा लागत नाही। आणि अजून स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे माझा। आम्ही पोळ्या कालच केलेल्या, कारण खंडेपूजा आम्ही काल केलेली होती आणि पोळ्या वगैरे काल केलेल्या। आता स्वयंपाक करणार, बाकी सगळं आवरणार आणि दुकानात जाणार आहे। चला, व्हिडिओ कसा आवडतो काय आवडतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। पीठ वगैरे लागत नाही कापड बांधल्यामुळे आणि पुरणपोळी आपली अजिबात चिटकत नाही, खूप छान असं लाटायला येतात। आणि मी एक पोळी झाली की असं जी जाळी आहे प्लॅस्टिकची त्याच्यावर टाकत असते आणि परत ती गार झाली की सुपामध्ये मी असं पांढरं कापड अंतरलेलं आहे त्यामध्ये पसरून ठेवत असते। आणि आजची खंडेपूजा बघू शकता तुम्ही, आम्ही दाराला सुद्धा असं ऊस वगैरे लावलेले असतात। आणि ही जी माझी रांगोळी आहे ही खंडेनवमी दिवशीची रांगोळी आहे, साधी सिंपलच काढलेली, कारण की जागेअभावी मला तेवढ्यातच रांगोळी ही काढावी लागते। आणि मी पिठाच्याच पोळ्या बनवते, तेलाची पोळी काही बनवत नाही, कारण तेलाची पोळी आमच्यात कोणी आवडीने खात पण नाही आणि मला येत पण नाही, त्यामुळे मी त्या काय बनवत नाही। येत नाही म्हणण्यापेक्षा मी कधी प्रयत्नच केलेला नाही, प्रयत्न केला तर नक्कीच जमेल पण मी केलेच नाही। खात नाहीत म्हटल्यावर कशाला करायच्या म्हणून मी काय करत नाही। आता एकेकांच्याकडे कसं पिठाची पोळी खात नाहीत, तेलाचीच पोळी लागते। आता माझ्या बहिणीच्या इकडे तसं आहे की त्यांच्याकडे पिठाची पोळी कोणीही खात नाही, सगळीजण तेलाची पोळीच खातात। पण आमच्या इकडे अगदी 4 दिवस जरी तुम्ही या पिठाच्या पोळ्या आहेत त्या खायला दिला तरीसुद्धा आमच्या इकडे खातात, कोणतीही म्हणजे त्यांना काय वाटत नाही। पण तेलाची पोळी कशी असते, गरम असते त्यावेळेस तेवढी छान लागते आणि ज्यावेळी आपली ती पोळी शिळे होते त्यावेळी एकदम अशी वातड होते आणि जास्त पुरणसुद्धा तेलाच्या पोळीमध्ये बसत नाही। त्यामुळं आमच्यात कशा लागतात तर एकदम अशा जास्त पुरण भरलेल्या पोळ्या लागतात। दूध पोळी वगैरे श्री खातो त्यामुळे त्याला जास्त पुरण असलेली पोळी आवडते आणि तेलाच्या पोळीत कसं पुरण कमी असल्यामुळे त्या काय आवडत नाहीत। अगदी माझ्या बहिणीकडे वगैरे गेल्यावर सुद्धा तो म्हणजे एखादी पोळीच खातो, नाहीतर खात नाही पोळी ती।
आमच्यात पोळ्या खूप आवडीने खातात, त्यामुळे मी जवळजवळ 1 किलो डाळ घालत असते. खातात म्हणले की आपल्याला आवड पण वाटते करायला, आणि जर खात नसले तर मग काय करू वाटत नाही. आणि माझ्या पोळ्या अशा ह्या खूप मोठ्या असतात, पूर्ण असं पळपूट भरून पोळी असते. आणि हे पहा, अर्धा किलोच्या पोळ्या मी केलेल्या आहेत. आज काय मी 1 किलो डाळ घातलेली नाही, अर्धा किलोच्याच पोळ्या केल्या. आणि सगळं पोळ्या वगैरे स्वयंपाक माझा आता आवरलेला आहे. आणि यांना कंपनीत जेवण आहे, त्यामुळे श्री आणि हे दोघेजण गेलेले आहेत कंपनीत जेवायला. चला तर उद्या आहे दसरा, तर दसरा स्पेशल मी तुम्हाला आपट्याच्या पानांची रांगोळी काढून दाखवते. आता माझ्याकडे हिरवा कलर वगैरे नव्हता, तो कलर असता तर खूप छान रांगोळी येते काढायला, पण सगळे कलर माझ्याकडचे संपलेले आहेत. शेवटी एकच कलर हा राहिलेला आहे. गेल्या वर्षी पण मी कलर आणलेले नव्हते, पण त्याच्या मागच्या वर्षी जवळजवळ 600 रुपयाचे मी कलर आणलेले. सगळे कलर जवळजवळ 20 कलर आणलेले, 1-1 किलो असे सगळे कलर मी आणून ठेवलेले. त्यामुळं गेल्या वर्षी काय आणले नाही दिवाळीत, त्यामुळे कलर सगळे संपलेले आहेत. आता ह्या वर्षी परत 500-600 रुपयाचे एकदम आणायचे म्हणजे जातात वर्षभर. आणि त्यात इथं कसं जागा नसल्यामुळे ते तेवढे 2 वर्ष जातात, नाही तर मग 1च वर्ष ते कलर जात असतात. आणि साधी सिंपल कुणालाही जमेल अशी रांगोळी मी दाखवलेली आहे. दसऱ्या दिवशी मान असतो आपट्याच्या पानांचा, तर आपट्याच्या पानांचीच रांगोळी आपण आज काढणार आहे. देवीसुद्धा खूप छान काढता येते, पण जागा पाहिजे आणि कलर सगळे व्यवस्थित आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे आपण व्यवस्थित रांगोळी काढता येते. मेन म्हणजे कलर असले की रांगोळी आपल्याला पाहिजे तशी काढता येते. आणि मी कायम या बॉटलचा वापर करत असते बघा. बॉटलमुळे खूप छान रांगोळी एकसारखी पडली जाते आणि रांगोळीला गेटअपसुद्धा खूप छान येतो. तर फायनली आपली रांगोळी काढून झालेली आहे. साधी सिंपलच अशी काढलेली आहे, किती छान दिसत आहे. आता यात जर आपट्याच्या पानाला हिरवा कलर जर असता तर खूप छान दिसले असते. आणि आजची दारातली रांगोळी म्हणजे दसऱ्या दिवशीची रांगोळी बघू शकता तुम्ही, दारातली अशी काढलेली आहे मी. दारातसुद्धा मी आपट्याची पानेच काढलेली आहेत. आणि आमच्या दाराचा लुक बघू शकता तुम्ही. आणि देवाऱ्यासमोरसुद्धा मी अशी छोटीशीच रांगोळी काढलेली आहे. सणावाराला अशी रांगोळी वगैरे आपण देवाऱ्यासमोर वगैरे काढलो तरीसुद्धा खूप छान वाटतं. आणि आपल्या रांगोळीचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही काढत असताना जे आपट्याचं पान मी काढलेलं आहे तिथे हिरवा कलर वापरा, आणि मध्ये ज्या मी पानांच्या रेषा काढलेल्या आहेत त्यांना पिवळा कलर द्या, म्हणजे खूप छान दिसेल. आणि जिथं मी काळा कलर घातलेला आहे तिथं तुम्ही पिवळा कलर घाला, म्हणजे खूप छान रांगोळी तुमची म्हणजे आणखीन गेटअप येईल. आज आहे दसरा, 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं आजच्या दिवशी सगळ्यांनी थोडीफार तर सेवा ही नक्की करा. चला तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.